श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता हा व्हिडिओ आहे रथसप्तमीचा, म्हणजेच ना जी संक्रांत आहे, संक्रांतनंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करत असतात. तर शेवटचा दिवस होता आणि आमचं कसं दरवर्षी ना, या दरवर्षीपेक्षा या वर्षी ना सर्वांनी एकाच दिवशी म्हणजे जे हळदी कुंकू आहे ते केलं. त्यामुळे ना खूपच घाई गडबड झाली होती. खूप काही प्लॅनिंग केलं होतं, पण काय एवढं काही म्हणावं असं सक्सेस झालंच नाही. तर आता खूप रील बघितल्या आणि रील बघून असं वाटतं की कधीतरी आपणही असं करून बघावं. तर खरंच मग रील बघून मस्त अशी रांगोळी मी काढली होती. तर पहिल्यांदाच ट्राय केली होती. पण म्हणतात ना, केलं तर जमतं, म्हणजे प्रयत्न केला तर होतंच. तर बऱ्यापैकी जमली होती. जास्त काही खास नव्हती, पण जमली होती. नंतर आहे ना, संक्रांतीच्या वेळेस माझी सुगडं पूजा राहून गेली होती काही कारणास्तव. तर तीही मला पूर्ण करायची होती. तर सुवासिनी येणारच होत्या. म्हटलं चला, तर तोही मी जे सुगडं आहे ते पुन्हा पुजून घेतलं होतं आणि छान अशी आता इथे मी डेकोरेशन झालं होतं. हा जर तुम्हाला 15 म्हणजे 1 सेकंद 1 मिनिटाचा व्हिडिओ वाटत असेल, पण त्यामागं मेहनत मी भरपूर घेतलेली आहे. त्यानंतर घराची जी फरची म्हणजे घरात लादी वगैरे पुसणं, जे काही काम असेल ते सर्व करून मग नंतर मी हे डेकोरेशन केलेलं होतं. तर फायनली छान असं मस्त थोडीशी जे रील आहे ते शूट करून घेतले होते. कारण असं प्रत्येक वेळेस कसं काम तर आपलं कायमचंच असतात, पण मग जसे सणवार असले तरच आपल्याला थोडीफार रील वगैरे शूट करायला भेटतात. आमच्या गावाकडं कसं असतं ना, काम एक काम, आमच्याकडं काम प्यारं असतं. बाकीचं असे रिकामे उद्योग केलेलं कोणालाही आवडत नाही. पण मी काहीतरी वेगळं करून बघते. तर भरपूर जण मला नावही ठेवतात. नाव ठेवणारे जवळचेच असतात, तेही मला माहीत आहे. पण मग आपल्या मनाला जसं वाटेल, मला माहिती मी काही चुकीचं करत नाही तर मला कोणाचं ऐकून घेण्याची गरजच नाही आहे. मला माहिती मी कोणतीही गोष्ट करताना किंवा कोणाला माझ्या घरच्यांना खाली बघावं लागेल असं काही मी करत नाही आहे आणि करतेच आहे. तर ती मला आवड आहे आणि ज्या गोष्टीची आवड आहे ती केलीच पाहिजे म्हणून मी करते. बाकी नाव ठेवणारे त्यांच्या घरी राहतात. तर आता छान असं मी इथं 1-2 फोटोशूट केले होते आणि थोडीशी रांगोळी मला काही जास्त जमत नाही, बऱ्यापैकी काढली होती. इथं बघू शकता तुम्ही रांगोळी व्यवस्थित अशी काढली होती. तर आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मला काम नाही आहे म्हणून मी असे उद्योग करते. बरं बाबा, मला काम नाही आहे म्हणून मी असे करते. जर ज्यांना आता मला माहिती आहे सगळ्यांनाच कामं असतात, मीच एक बिनकामी आहे की जी मला या असे रिकामे उद्योग मी करत असते. तर माझं काय मत आहे, आवड असली तर सवड भेटते आणि कोणतीही जर एखादी गोष्ट करायची असेल तर मला माहिती मी म्हणजे शेतीकामं आता आमच्याकडे आहे ना, प्रत्येक बायकांना शेतीकामं असतात. पण मी पण शेतीकामाला जाते, पण मी जास्त मी म्हणत नाही मला भरपूर असं शेतीकाम येतं, पण बऱ्यापैकी मी करते. पण असं काहींचं असं मत आहे की मी जास्त शेतीकाम करावी म्हणजे तेव्हा मी कामाची दिसेल. तर असं काही नाही आहे. तुम्हाला ज्यात आवड आहे तुम्ही ते करा. आता हे एक माझा करिअरचा भाग आहे. त्याच्यात मी पुरेपूर वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे. बाकी मला असं नाही करायचं की मी याला प्रयत्न केला नाही आणि सक्सेस झाले नाही, तर मी सर्व बघून माझ्या मुलांचं, घरातील सर्व कामं बघून मग मी करते आहे. पण जाऊ द्या. सो आता हा हळदी-कुंकवाचा व्हिडिओ आहे. बाकी जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. तर छान अशी इथं मी मळ्यातूनच मस्त आपले गव्हाच्या ज्या ओंब्या आहेत त्या आणल्या होत्या. शेंगादाणे तर घरातच होते. बिब्याची फुलंही होते आणि मग बाकी हरभराही आपल्या मळ्यात होतं. तर बाकी आणि मस्त असं आहे ना, पूजाचं डेकोरेशन झालं होतं सगळं. पण आहे ना, आमच्या ह्या मळ्यातल्या ताई आहेत म्हणजे माझ्या मळ्यातल्या जाऊबाई आहेत. तर त्यांना आहे ना, कसं अंधाराचं रात्री यायचं कार्यक्रम 7:30-8ला होता. तर त्या म्हटल्या की मला म्हणजे घरी जायला उशीर होईल अंधारामुळं. तर मी त्या लवकरच आल्या होत्या. तर मला तयारी करायची राहिली होती, कारण माझा साडी वगैरे म्हणजे मला गजरा वगैरे लावायचा राहिला होता. तर मग मी ताईंचं आहे ना, आधीच त्यांना हळदी-कुंकू देऊन गेलं आणि 4-5 ठिकाणी हळदी-कुंकवाला जायचं होतं. तर तिथंही जाऊन आले मी. जाऊन आल्यानंतर मग बाकीच्या ज्या आमच्या सर्व जो ग्रुप आहे तो आला आणि मग मस्त असं म्हटलं काहीतरी वेगळं करून बघावं. काही गावाकडल्या काही बायका नसतात का? आम्हीही काहीतरी, आम्हाला देवाने जन्म दिलेला आहे म्हणजे आम्हाला आमच्यातही काहीतरी खास दिलेलं असेलच ना. तर खरंच प्रत्येक माझ्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा कोणी म्हणजे आम्ही काही समवयस्क नाही आहे, वेगवेगळ्या वयाच्या आहेत, पण खूप छान असा प्रतिसाद दिला. पण कसं असतं ना, संध्याकाळचा वेळ होता 8 वाजेच्या दरम्यान आणि सगळ्यांना स्वयंपाकाचं आमच्याकडं कोणताही काही कार्यक्रम असो पण पहिला स्वयंपाक लागतो. तर खूप छान सपोर्ट केला होता सर्वांनी आणि छान मी गेम पण ठेवले होते आणि म्हणजे जे प्राईज आहे ते पण ठेवलं होतं. मस्त सर्व होतं. पण आता काय करणार, आमच्या बायकांचा स्वयंपाक हा पहिला विषय असतो. तर त्यामुळं काही गेम खेळायला कोणी जास्त वेळ थांबलं नाही. मी गेम ठेवले होते. गाणे वगैरे लावून जी उशी आहे ती एकमेकांकडे ट्रान्सफर करायची आणि मग ज्याच्याकडे ती थांबेल, जेव्हा ते गाणं थांबेल तेव्हा त्यांनी एखाद्याने गाणं म्हणायचं. किंवा आता आमच्याकडे काही डान्स वगैरे बायका आमच्या करणार नाही, कारण मला माहिती आहे आम्ही लग्नात नाचू शकतो पण इथं डान्स काय करणार नाही. तर उखाणे म्हणा, मराठी गाणं, गवळण, जोक असे भरपूर मी काहीतरी असे शीट लिहून ठेवल्या होत्या 10 ते 15.
आणि ज्याच्याकडं उशी म्हणजे गाणं चालू झाल्यानंतर ज्याच्याकडं जी उशी आहे ती गेली आणि जेव्हा गाणं बंद होईल तेव्हा त्यांनी ते जी एक चीट आहे ती काढायची आणि त्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलेलं आहे ते करायचं. पण काय कोणी जास्त शक्यतो आहे ना हो म्हटलं नाही. तर मग मी सर्वांना उखाणेच घ्यायला लावले. तर दोनच उखाणे झाले आणि मग जास्तच प्रत्येक जणाला घरी जायची घाई होती. तर काय म्हणजे मी खूप काही ठरवलं होतं, पण काय करणार आता. पण पुढच्या वेळेस बघू, नक्कीच याच्यापेक्षाही छान करण्याचा प्रयत्न करील. आणि मला आहे ना शहरापेक्षा ना माझ्या गावाकडल्या ज्या ताई आहेत त्यांना म्हणजे आनंदी बघायला खूप आवडतं. मला असं कोणीतरी आपल्यामुळं आनंदी होतं हे मला जास्त आवडतं. तर इथं काही म्हणजे काही जणांना वाटत असेल की मी व्हिडिओसाठी करत आहे किंवा असं, तर नाही. पण मला खूप आवडतंच असं जे बाकीचे जे शहरातल्या ताई करतात किंवा त्यांचं गेट टुगेदर असं किंवा त्यांनी मोठे मोठे जे हळदी कुंकवाचे कार्यक्रम आहेत ते साजरे करतात. तर आमच्याकडं काही नाही, फक्त छोटंसं जे गिफ्ट त्या गिफ्टपेक्षा आहे ना अशा वेळेस एकत्र येणं, बसणं, विचारांची देवाणघेवाण होते, खूप छान असतं. तर थोडीशी ना आधी मी सुरुवात झाली होती. पुन्हा नंतर आहे ना माझ्या मग काही मैत्रिणी नंतर आल्या होत्या. तर त्यांनाही मग त्यांचंही वेलकम करायचं राहिलं होतं. तर म्हटलं चला आता त्यांचंही वेलकम करून घेऊया. मग पुन्हा आहे ना कार्यक्रम थोडासा स्टॉप केला आणि पुन्हा यांनाही जो यांचाही वेलकम आहे तो त्यांचाही रील्स करून घेतला. कारण कोणीही राग भरायला नको किंवा कोणीही सुटायला नको. आणि खरंच मी पुढच्या वेळेस खूप छान प्लॅनिंग केलेलं आहे. पण बघू एवढ्या लवकर काय म्हणता ना ते विचार करून ठेवला नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा म्हणजे बोलण्यापेक्षा करून दाखवण्याला महत्त्व असतं. तर इथं मग आता सर्वजण आलेले आहे आणि तुम्हाला दिसत असेल प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे आणि ही स्माईलच माझ्यासाठी भरपूर काही देऊन जाते. आणि आता इथं मस्त आणि आमच्याकडे कसं आता आहे ना शेतीची कामं जास्त चालू अजून 8-15 दिवस आहे ना जे आता लाल कांदे आहे त्याची काढणे कापाई चालू आहे. त्यामुळे आहे ना कोणालाच जास्त टाईम भेटत नाही आणि कधीतरी आज आल्या होत्या, पण त्यातही सर्वांना घाईच होती. तर मग मला चहा करायला आहे ना प्रत्येक ठिकाणी चहा पिल्यामुळे ना जे तोंडाची चव आहे ती जाते. तर मग मी आहे ना 2-2.5 डझन केळीच आणले होते. म्हटलं प्रत्येकाने ना एक फळ देऊ आपण, फुल नाही फुलाची पाकळी. तर इथं आहे ना मी फळांचं म्हटल्यानंतर ताई आमच्या गल्लीतल्या ताई आहे त्या म्हटल्या होत्या की देवाच्या दयाने तुला खूप सगळं काही दिलेलं आहे. तर खरंच सगळं काही दिलेलं आहे देवाने, पण मला स्वकमाईतून मला जे काही आहे ते करायचं आहे. पण काय माहीत नाही जेव्हा मी म्हणजे हे जे आहे ना तेही मी माझ्या जे ब्लाऊज स्टिच करते ना त्यातून मिळणारे इन्कम आहे त्याच्यातून मी माझा खर्च भागवतेच. भले नवरा कमावता असो, सासू-सासरे कमावणारे असू द्यात, घरात खूप काही असू द्या, पण जे स्वकमाईचं असतं ना ते काहीतरी वेगळंच असतं. आणि मी आता मला म्हणजे जेव्हापासून लग्न झालं आहे जेव्हापासून लहानपणापासून मला स्वकमाईचं काहीतरी करायला खूप आवडतं. पण आता ती इच्छा कधी पूर्ण होईल. आता हे ताईंचं तुम्ही उखाणं ऐका. संपत पाटलांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. ओके. तरी तर ताईंनी उखाणे घेतलं होतं त्यांच्यापाशी उशी आल्यानंतर. मग आता चला पुढं 2च उखाणे तुम्हाला ऐकायला भेटतील. नंतर आहे ना सर्वजण थोडी करून जायला निघाले होते. मग गेमही तिथं स्टॉप करावं लागला आणि जे प्राईज होतं तेही मी असंच देऊन टाकलं. आणि मग म्हटलं आता चला हळदी कुंकू लावून घेऊया. कारण प्रत्येक म्हटले होते की आम्हाला वेळ नाही. मग म्हटलं चला आता आपणही त्यांना गुंतून ठेवण्यात अर्थ नाही आहे. तर आता चला सर्वांना हळदी कुंकू लावून घेते. तर आता इथे मी सर्वांना हळदी कुंकू लावत होते. आता काही जणांना असं वाटत होतं की मी व्हिडिओ काढते म्हणजे मला खूप पैसे भेटतील किंवा मी डॉलर छापेल. तर असं काही नाही आहे. मला एवढ्या एका व्हिडिओने 200-250 व्ह्यूजनी मला काय माझ्या व्ह्यूज काय लाखात जाती नाही. त्यामुळे मला काय 10-10 किंवा 20-20 डॉलर एका व्हिडिओमागे भेटणार नाही असं काही नाही आहे. पण खरं सांगू का मला माणसं जोडायला आवडतात. मला आयुष्यात आहे ना कसं बहीण भावाचं प्रेम जास्त भेटलेलं नाही आहे. त्यामुळे मला आहे ना प्रत्येकाने मला जर कोणी मला आमच्याकडं म्हणे कोणी ईदभर खाली वाकलं तर आपण हातभर वाकायचं. तसंच माझं पद्धत आहे. माझ्या संग जर कोणी गोड बोललं ना तर मी त्याला म्हणजे काय म्हणता ना म्हणजे सर्वस्व म्हणजे मला असं वाटतं मी काय करू आणि काय नाही. पण जर कोणी माझ्या वाकड्यात घुसलं ना तर मग मला त्याच्याकडे बघण्याची इच्छा होत नाही. जेवढं तुम्ही माझ्याशी व्यवस्थित राहाल, वागाल तर मी तेवढंच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. पण जेवढं तुम्ही माझ्याशी क्रॉस जाल मी तेवढी त्याच्या डबल क्रॉस जायला असते. कारण आहे ना जसं तुम्ही पेराल तसं तुम्हाला उगवेल अशीच माझी काहीतरी आहे. मी काय म्हणत नाही मी खूप ॲटिट्यूड आहे किंवा गर्व आहे. पण का कोणास ठाऊक मला माझ्यासोबत जो जसा वागेल मी त्याच्यासोबत तसंच वागते. आणि मला माणसं जोडायला आवडतात, तोडायला तर बिलकुलच आवडत नाही. आणि बाकी आता ज्याचा विचार आहे पण मला तरी वाटतं की मी कधीही
कोणाचं वाईट हो किंवा कोणाशी वाईट हेतूने वागावं असं मला कधीच वाटत नाही. मी कधी कोणासंग चांगलंच वागायचा प्रयत्न करते. बाकी आता प्रत्येकाचा विचार करण्याची श्रेणी वेगवेगळी असू शकते, त्याला मी काहीच करू शकत नाही. तर आम्ही नाही तर रीलसाठी ट्राय करत होतो, पण काही केले आम्हाला हा रील काय जमला नाही. खूप प्रयत्न केला, खूप हसलो, पण नाही जमलं शेवटी. मग नाईलाज असतो शेवटी, म्हटलं जाऊ द्या आता आपल्याकडनं काय होणार नाही. शेवटी ना आम्ही 4-5 जणी राहिलो होतो, कारण आमची खूप इच्छा होती की एक रील तरी करायचा. पण शेवटी ना मग थोडासा आम्ही केला, तर तो आता तुम्हाला नेक्स्ट रीलमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर त्याला सर्वजण आता मस्त अशा आनंद होऊन चालल्या होत्या. तर तुम्हाला ह्यावेळेस काय उखाणे ऐकायला भेटले नाही, तर बघा तुम्ही. म्हणजे खूप अशी मजाक झाली इथं आमची. मला हे बघा आता एक जण जेव्हा आहे ते पाया पडायचं राहिलं होतं आणि रील्स तर राहूनच गेला शेवटी. एक छोटासा रील झाला होता. एवढे सर्व निघून गेल्यानंतर मग आम्ही सर्वांनी ट्राय केला. म्हटलं बघू आपल्याच्याने होतं की काय. पण नाही जमलं आम्हाला. नंतर असं वाटलं होतं की साधं सिंपल केलं असतं तरी झाला असता. बघा.